सुद्धा निघाली। आमचे शिवाजी राजे यांनी या कार्यात पुढाकार घेतलेला आहे। गेल्या मला वाटतं 3 दिवसापासून ही सतत सर्व महाराष्ट्रामध्ये फिरून ही यात्रा या ठिकाणी येते। या यात्रेचा हेतू असा आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचे जे विचार आहे त्या विचाराला पुन्हा नवी संजीवनी मिळावी, त्यांच्या विचाराची उजळणी व्हावी आणि जो आज महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे, सामाजिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण, राजकीय वातावरण, या सगळ्या वातावरणाला आमच्या राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराजांच्या विचारानं पुन्हा त्याला एक प्रकारची भरती यावी, त्याचं पुनर्भरण व्हावं आणि हा विचार पुन्हा नव्या रीतीनं नव्या दिशेनं एक स्फुलिंग निर्माण व्हावा, अशा या पाठीमागचा भाग आहे। या कामी आपण सगळेजण दरवर्षी येता। मी सुद्धा मागच्या वर्षी आलो होतो। मागच्या वर्षी मी आमदार नव्हतो, मी जिजाऊच्या चरणी नतमस्तक झालो, मी काही प्रार्थना केल्या होत्या, त्या फळास आल्या आणि आज रोजी मी मातृभूमीचा एक आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेलो आहे। मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि शिवरायांचे विचार नेहमी प्रस्तुत करण्याचं काम करणार आहे। शिवाजीराजे यांनी जे कार्य घेतलंय त्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे। त्यांनी हेच कार्य आणखी पुढे चालवावं आणि हा जो छोटासा प्रवाह आहे तो आणखी आपण मोठा करूया, प्रशस्त करूया। आपण सगळ्यांचं सहकार्य यासाठी लागणार आहे। एक नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी, एक नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी आपल्याला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला आवश्यक आहे। आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद। जय जय जिजाऊ। जय जिजाऊ। चला